हाय फ्रेंड्स, हे बघा इथं मी तेल तापत ठेवले 3 पळी राई, जिरं, हे बघा आता कांदा टाकते. हे मी परतून घेते आता. हे बघा यामध्ये मी कढीपत्ता पण टाकते. तुम्ही तेलावर टाका डायरेक्ट, मी विसरली म्हणून मी आत्ता टाकते. कांदा चांगला परतून घेते मी व्यवस्थित, मग मी तुम्हाला दाखवते परतून झाल्यावर. हे बघा आपला कांदा परतून झालाय. त्यामध्ये मी टॅमॅटो टाकते. टॅमॅटो चांगला परतून घेते मी आता. यावर मी झाकण ठेवते. टॅमॅटो वाफवून घेते मी चांगला. टॅमॅटो आपला परतून झाला. आता बघा यामध्ये हळद, मिरची पावडर, मालवणी मसाला, चवीनुसार मीठ टाकते. हे सगळं मिक्स करून घेते मी. तुम्हाला जर भाजीला तेल कमी वाटत असेल तर तुम्ही तेल टाकू शकता. जे तेल जास्त खाणारे असतात त्यांनी तेल टाकू शकता भाजीमध्ये. हे बघा इथं मी मूग शिजवून घेतले, यामध्ये मी टाकते. एक साईडला मी टोपामध्ये मी शिजवून घेतलेत मूग मी. हे पण मी मिक्स करून घेते. मग मी याच्यावर झाकण ठेवणार आहे 10 मिनटं. हे सगळं मसाला मुगाच्या भाजीला मस्त लागेल. मूगला मिक्स होऊ दे मसाले सर्व. यावर मी 10 मिनटं झाकण ठेवते, मग मी तुम्हाला दाखवते. हे बघा आता मी वरून खोबरं टाकते. हे पण मी मिक्स करून घेते. हे बघा आपले मसाले पण मस्त मिक्स झालेत बघा, सुंदर. खोबरं पण मिक्स होते. वरून कोथिंबीर टाकते. आपली भाजी झाली आहे तयार. या खायला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघा प्लीज. छान झाली भाजी आपली. हे बघा सुंदर झाली भाजी. चला तर बाय. प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा. छान झाली भाजी.